बाबत अन्न आणि औषध प्रशासनामध्ये लाच घेण्याचा प्रकार सध्या उघडकीस आलाय। अधिवेशनामध्ये विरोधक गदारोळ करण्याची सुद्धा शक्यता आहे। या संदर्भात नरहरी झिरवाळ यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। आपल्यासोबत नरहरी झिरवाळ आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, लाच घेण्याचा प्रकार आपल्या विभागामध्ये घडलेला आहे, काय सांगा? माझ्या विभागात आणि माझ्या कार्यालयात जे एका क्लर्कनं जो प्रकार केला, लाच घेतली, रंगेहात पकडलं गेलं, ते अतिशय दयनीय, अतिशय किळसवाणा प्रकार त्या ठिकाणी झाला आहे। निश्चितच मला त्याचं मानसिक खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे वाईट वाटलं की बाबा माझ्या कार्यालयात अशा प्रकारचा प्रकार व्हायलाच नको होता, तो झाला आणि त्यानं केला तो त्याची सगळं मोजतो। षडयंत्र म्हणून तर माझ्या बाबतीत कोणी करणार नाही। मला अनेक ठिकाणी विचारलं जातं का बाबा तुम्ही विलिनीकरणावर बोललात म्हणून हे झालं, कोणी म्हणतं तुम्ही आंदोलनं करता, आदिवासींसाठीचं पुढाकार घेता, तर मी आदिवासी म्हणूनच नाही तर इतरही मुलांचा जो काही नोकरीचा प्रश्न असेल किंवा वेगवेगळे प्रश्न म्हणून जी मुलं कुठं आंदोलनं करत असतील त्या ठिकाणी मग कोणी कायम करण्याच्या संदर्भातले, काही रिझर्वेशनच्या संदर्भातले असे कुठलेही काही मुद्दे घेऊन जेव्हा मुलं येत असतात किंवा जिल्ह्यातसुद्धा आमच्या वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनं होतात, त्यावेळेला मी माझ्याबरोबरचे माझे सगळे आमदार मंडळी आम्ही जात असतो। आम्ही सगळ्यांनी मिळून ताईंना आधार द्यायचं काम केलं का ताई एखादी गोष्ट कमी जास्त झाली तरी आम्ही ती समजून घेऊ किंवा आम्ही त्याचा हट्टही करणार नाही, जेवढं तुमच्याच्यानं तेवढं तुम्ही करा। मुख्यमंत्री महोदय दादा असतानाही मदत करायचे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बुडारेसह मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।